जित्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। पंचपरमेश्वरी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 74 वर कालद्रव्याचं वर्णन करून सांगितलं कसं आहे ते। कालद्रव्य एक प्रदेशी आहे, अरूपी आहे, सगळ्यांच्या परिणामामध्ये निमित्त आहे। आणि आकाशद्रव्य जरी अनंत प्रदेशी आहे तरी सुद्धा त्याला एक कालाणू सुद्धा पुरेसा आहे, कारण अखंड द्रव्याच्या परिणामामध्ये एक कालाणू सुद्धा कार्य करू शकतो। असं नाही की अनंत प्रदेशी आहे तर अनंत कालाणू पाहिजेत असं नाही। म्हणून त्यांनी प्रश्न विचारला होता की कालद्रव्याच्या हलनचलनाला आणि स्थिर राहण्याला कोण निमित्त आहे सांग। कालद्रव्याच्या हलनचलनाला आणि स्थिर राहायला कोण निमित्त आहे? नाही रे बाबा, कालद्रव्य हलतच नाही। नाही, फक्त जीव पुद्गलांनाच धर्मद्रव्य काम करते, हे स्वतःच हलत नाहीत कालाणू। ते कालाणू प्रत्येक प्रदेशावर स्थित आहेत ना, त्यामुळं असं नाही की त्याला कोणी हलवतं मदत करतं येतं जातं। जसं ते परमाणूवर खाली करतात ना, तसं कालाणू हलत नाहीत। कालाणू आहेत ते कसे आहेत, लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू स्थित आहे, त्यामुळं ते हलतच नाहीत। तर काय त्यांच्या हलण्याला आणि थांबण्याला मदत करतात असं नाहीच। मग स्थिर तर आहे की कालद्रव्य, मग स्थिर राहायला कोण मदत करत असतं? अधर्मद्रव्य। मग का नाही घ्यायचं तिथं निमित्त? नाही, काय त्याचं उत्तर काय घ्यायचं? गमनपूर्वक स्थिर राहणाऱ्याला मदत करतं अधर्मद्रव्य। हे गमनच करत नाही, अनादि अनंत स्थिर आहे। कालद्रव्य, आकाशद्रव्य हे स्थिर आहेत, तर ते गमन करताना त्यांना थांबायचं असेल तर मदत करणारं अधर्मद्रव्य असतं म्हटलं जातं। पण ह्याच्यामध्ये काय हालचालच नाही, त्यामुळं असं काय प्रश्न नाही। म्हणून अधर्मद्रव्य कालद्रव्याला मदत करतो असं म्हणणं चुकीचं आहे। ते खालचं पॅरेग्राफ वाचा, अभयचं 74 वरचं। कालावर मुक्ती अवलंबून आहे का? 74 वर खालचं निरंजन विचारतोय। अरे स्वकाल पहा, त्यावर सर्व अवलंबून आहे। परकाल तर निमित्त मात्र आहे, कारण पंचम कालातही दृष्टीमुक्ती किंवा सम्यक दृष्टी होऊ शकतो, परंतु आपण तीव्र पुरुषार्थ करीत नाही, म्हणून जीवनमुक्त विदेहमुक्त होत नाही। काल तर बाधक नाही, कारण विदेह क्षेत्रातील जीवास कोणी वैरी येथे आणून टाकेल तर तो येथून मोक्षास जाऊ शकतो, व चतुर्थ काळात जन्मलेले जंबुकुमारांनी पंचम काळात मोक्षास गेले। म्हणजे तुम्हाला असं तुम्ही म्हणाल की पंचम काळ आहे म्हणून मुक्ती होत नाही, तर असं नाही आहे। म्हणजे काळ तुम्हाला मुक्त होण्यामध्ये काय करणारं नाही आहे, तुमचे परिणाम तुम्ही तेवढे उत्कृष्ट करत नाही म्हणून आज तुम्ही मोक्षाला जात नाही आहे। म्हणून त्यांनी उदाहरण देतात की विदेह क्षेत्रामध्ये आत्ता चतुर्थ काळ आहे, चतुर्थ काळामध्येच जीव मोक्षाला जाऊ शकतो, बरोबर आहे। पण तशी एक विशुद्धी असती म्हणून मोक्षाला जातो, चतुर्थ काळ असतो म्हणून नाही। मग तिथं जन्मलेला कोणी जीव आहे तो साधना करतोय, तर त्याला कोणी विद्याधराने आणून इथं टाकलं आपल्याजवळ या क्षेत्रामध्ये, तर त्याला पण मुक्ती होऊ शकते। किंवा आत्ता इथं पण जेव्हा महावीर भगवान होते त्यावेळेस जन्मलेले कोणी जे जीव असतील ते जरी अजून त्यांचं आयु पूर्ण करेपर्यंत पंचम काळामध्ये गेले आणि तिथं त्यांनी जर पुरुषार्थ केला तर तिथून सुद्धा त्यांना मोक्ष होऊ शकतो। म्हणून काय असं काळ बाधक आहे असं म्हणणं चुकीचं आहे। काळ कुठेही मुक्तीमध्ये बाधक नाही। आणि शेवटी सम्यक दर्शनाला तर कुठलाही काळ कधीही बाधक नसतो, कारण मला माझा अनुभव करायचा आहे तर माझा आत्मा माझ्याजवळ आहे, माझं ज्ञान माझ्याजवळ आहे, त्याच्याद्वारेच मी स्वतःला जाणणार आहे। म्हणून दृष्टीमुक्ती म्हणजेच सम्यक दर्शन, म्हणजे मिथ्यात्वाचा अभाव, मिथ्यात्वापासून मुक्ती, त्याला म्हणायचं दृष्टीमुक्त। किंवा श्रद्धेची निर्मळता, त्याला म्हणायचं दृष्टीमुक्त। मग सम्यक दर्शन आपण आत्ता सुद्धा करू शकतो। म्हणजे काय असतं सम्यक दर्शन? म्हणजे नाही, केवळ ज्ञान तर त्यांना होणार अरिहंतांना। सम्यक दर्शन आत्ता आपल्याला होऊ शकतं, आत्ता होऊ शकतं। म्हणजे काय? पण सम्यक दर्शन म्हणजे काय? सम्यक दर्शन म्हणजे काय? आत्म्यावर सम्यक श्रद्धा,
मी आत्मा आहे असा आपला विश्वास, अशी आपली मान्यता, असं आपलं ज्ञान, श्रद्धा, ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान. मी आत्मा आहे अशी प्रतीती, त्याचा निर्णय, त्याला म्हणायचं सम्यक ज्ञान. मग हे आपण करू शकतो आत्ता. असं नाही की त्यासाठी दीक्षा घ्यावी लागते, त्यासाठी मोक्षाला जावं लागतं, त्यासाठी केवळ ज्ञान व्हावं लागतं, नाही. सम्यक दर्शन झाल्याशिवाय पुढंच सरकू शकत नाही तुम्ही तर. म्हणून म्हटलं पहिला पुरुषार्थ काय करायचा आहे, स्वतःचा निर्णय करायचा आहे, मी आत्मा आहे. हे जाण्यासाठी काय तुम्हाला सोडावं लागणार आहे का धरावं लागणार आहे? कारण मी आत्ता मनुष्य हे म्हणायला जाणायला मला काय करावं लागतं? सहज करतोय. मग तसंच या शरीराकडून, या पर्यायाकडून उपयोग बदलायचा आणि मी आत्मा आहे याचा निर्णय करायचा आहे. ती प्रतीती म्हणजेच सम्यक दर्शन, तो विश्वास म्हणजे सम्यक दर्शन. निरंजन. असो, कालद्रव्य समजून हा फायदा होतो की माझ्या ध्रुव स्वभावावरून कालद्रव्य भिन्न आहे, स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र जीवद्रव्य आहे, कालद्रव्याशी माझा संबंधच नाही असे जाणून ज्ञानानंद स्वभावाचा आश्रय घेतला तरच शाश्वत आनंदास किंवा मोक्ष मार्गास प्राप्त होऊ शकतो व तेव्हाच भेदविज्ञानपूर्वक कालद्रव्यास जाणले असे म्हणता येईल. काय कळलं? कालद्रव्य कधी समजलं तुम्हाला? नुसतं त्याचं स्वरूप समजून नाही उपयोग, ते माझ्यापासून भिन्न आहे, ते काय मला करणार नाही, मी त्याचं काय करणार नाही. मी अकर्ता आहे तसं ते पण अकर्ता आहे, त्याचा माझा काही संबंध नाही, मी तर ज्ञान आनंदवाला आहे, असं भेदविज्ञानपूर्वक कालाला जाणलं तर ते कालद्रव्याचं यथार्थ ज्ञान झालं. कुठलीही द्रव्य असू देत, कुठलीही चर्चा असू दे, तत्व असू देत, त्याच्यामध्ये भेदविज्ञान असेल तर तुम्हाला ते समजलं म्हणतं. नाही तर नुसतं तर तोताटंत म्हणतात जसं ते, असं या ग्रंथांचं पारायण करणारे अनेक फॉरेनर पण असतात, ते पण सगळं वाचून काढणार, पण त्याच्यातून भावभासना नाही झाली तर काय उपयोग. म्हणून म्हणतात की भेदविज्ञान करा. ही चर्चा चाललेली असतानाच चेतन व चेलना प्रवेश करतात व सर्वांचे प्रफुल्लित चेहरे पाहून तत्वचर्चेचा विषय लक्षात घेतात. चेलना. पहा, 6 द्रव्यांविषयी तुम्ही विस्ताराने चर्चा केली आहे. मी त्याचा सार सांगते बरं का. आपल्या जीवाची सत्ता आपल्याच गुणपर्यायात किंवा स्वद्रव्यात आहे. आपली सत्ता शरीर, 8 कर्म, विकारी भाव, इतर जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल यामध्ये नाहीच. हे भेदविज्ञान करून स्वला जाणले तर सत्यधर्माची सुरुवात, बुद्धी व पूर्णता होऊ शकते, अन्यथा नाहीच. काय कळलं? माझी सत्ता मी कुठं मानतो? शरीरामध्ये आहे, परद्रव्यामध्ये आहे, काय धनामध्ये आहे, दुसऱ्या जीवांवर वर्चस्व गाजवण्यामध्ये आहे. सत्ता माझी बाहेर कुठंच नाही आहे, माझी सत्ता तर माझ्यामध्ये आहे आणि ती स्वला जाणलं असतानाच ती सत्ता आपल्याला समजणार, तर भेदविज्ञानाची प्राप्ती होणार, सत्यधर्माची सुरुवात होणार, अन्यथा नाही. म्हणून त्या सत्तेला जाणा की मी म्हणजे तत्व समजलं ना तर इतकी स्वतंत्रता येते ना. म्हणजे मला वाटते की बॉसला वाटते की सगळेजण माझ्या अधीन आहेत, सगळे माझ्यासारखं काम करायला पाहिजेत. म्हणजे काय केलं त्यांनी? आपलं वर्चस्व गाजवायला गेला दुसऱ्यावर. पण ठीक आहे, काय म्हणायचं, पुण्य असेल ना तर ते सगळे शब्दात राहतात तुमच्या, आणि तेच तुमचं पाप असेल तर घरातलेच लोक बघतो आपण आता किती आपलं ऐकतात. जसं आजच मला एकांनी सांगितलं की मुलगा एक किती असेल काय 7वी 8वीला, असं मला नाही माहिती कितवीला, 8वी 9वी असं काहीतरी, तर त्याचं सगळेजण हित चिंतितात, त्याचं कल्याण व्हावं म्हणून सगळेजण त्याला मदत करतात, त्यांनी अभ्यास करावं, त्यांनी काय चांगला आपलं ग्रीप घ्यावी, थोडंसं चिंतन करावं वगैरे वगैरे. पण तो मुलगा सतत मोबाईलवर असतो म्हणे. मग त्या घरातल्यांना आकुलता की तो बाकीचं काय करत नाही, इतरांशी बोलत नाही, अभ्यास करत नाही, कशामध्ये इंटरेस्ट घेत नाही, करतो काय, दिवस रात्र मोबाईल घेऊन बसतो. मग आता ते ज्यांनी मला कंप्लेंट केली ते त्यांना त्रास होत होता की आम्हाला असं बघवत नाही. मग आम्ही त्याला सांगायला जातो तर तो चिडतो, त्याकडनं मोबाईल काढून घेतला तर त्याला पटत नाही, असं ते परिस्थिती सगळी बदलली आहे घरातली. त्यामुळं मग त्यांनी विचारले काय करायचं आम्ही ह्याच्यातून मार्ग. आता म्हटलं त्याला असं त्याच्या फ्रेंड्समध्ये गुंतवा किंवा तुम्ही स्वतः त्याच्याशी कन्व्हर्सेशन करत जावा, जर असं माणसांमध्ये ठेवा, म्हणजे मग ते मोबाईलच्या अधीन होणार नाहीत. ते म्हटले ते पण करून झालं. त्याच्या हातातनं ते काढून घेतलं तर तो तांडव करतो, सगळ्यांना काय म्हणायचं गोंधळ करतो, त्याला अस्थिरता होते फार.
म्हणजे किती ॲडिक्शन झालंय बघ ना, असं मला म्हणायचं आहे. आपण कशा कशाच्या अधीन होत चाललोय. आजची पिढी सगळी असलीच आहे. म्हणजे त्याचं एक उदाहरण झालं, पण सगळ्याच्या घरामध्ये हेच चालू आहे. म्हणजे म्हणून किती गरज आहे धर्माची, संस्कारांची. त्याच्या अधीन होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून आपण आत्तापासून सांभाळायला पाहिजे. नाहीतर मग पुढं गेली की केस एकदा काय उपयोग होत नाही. अजून ते वर हातात तर आहेत, काय म्हणायचं, ऐकण्यात तर असतात. ह्याच्या पुढं गेल्यावर तर तुम्हाला काय करायचं आहे करा, मी तर घर सोडून जातो म्हणतील लोक. इतकं आजकाल वर्स्ट आहे कंडिशन. तर कशासाठी सांगितलं की आपली सत्ता आपण असं परामध्ये ठेवतो म्हणून परातून सुख येतं हे वाटतं, म्हणून कोण काय सांगितलेलं आपल्याला पटत नाही. असं सगळं होत चाललेलं आहे. म्हणून स्वतःची सत्ता जाणा स्वतःमध्ये. तसेच 6 द्रव्ये का सांगितली, तर जसे कपाटात 6 रुपये आहेत, ज्ञानाने आपण जाणतो 6च रुपये आहेत. खालचं वाच की. आपले हे अनादी कालापासूनचे महाभारत तर खूपच मोठे आहे. यापुढे तर द्रौपदी विषयक महाभारत थोडकेच म्हणावे लागेल. हे महाभारत संपवायचे असेल तर वस्तुनिष्ठ वितराग विज्ञान जाणून वेदविज्ञानी होणेच आवश्यक आहे. म्हणजे काय आपलं महाभारत म्हणजे? महाभारत म्हणजे काय आपलं? त्यांनी जसं युद्ध केलं त्या कंचन आणि कामिनी, कंचनसाठी झालं ते महाभारत, कामिनीसाठी झालं ते रामायण. तर ते जसं त्यांचं महाभारत झालं, युद्ध झाला इतकं मोठं, काय महायुद्ध म्हणता तुम्ही त्याला, तर तसं आपलं तर रोज युद्ध चालू आहे. कसं त्यांनी त्या धनासाठी केलं, आपण प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक काय आपल्या विचारांसाठी सगळीकडं सगळ्या रीतीने युद्ध करतोय. मग हे जर संपवायचं असेल तर वेदविज्ञान आवश्यक आहे. मग काय वाचलं? ज्ञानाने आपण जाणतो 6च रुपये आहेत. जमा खर्चाच्या वहीमध्ये 6 रुपयांचीच नोंद आहे. तर येथे कपाट, ज्ञान व वही यामुळे सुमेळ आहे. तसेच विश्वरूपी घरामध्ये जाती अपेक्षेने 6 द्रव्ये आहेत. केवलीच्या ज्ञानामध्ये देखील 6च द्रव्ये झळकतात व जिन्वानी शास्त्रामध्ये देखील 6च द्रव्ये सांगितली आहेत. असा हा विश्व केवल ज्ञान व शास्त्र यांचा सुमेळ आहे. वस्तू व्यवस्थेत 6च द्रव्ये आहेत. तसेच मानले तर शांती 5 किंवा 7 मानले तर अशांती होतो. म्हणजे 6 द्रव्य आहे त्याचं टॅली करून सांगायला लागले त्यांनी की भगवंतांच्या वाणीमध्ये जे आलं तेच शास्त्रामध्ये आलंय, तेच आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये झळकतंय. तर ते यथार्थ आहे. मग जसं ते 6 रुपये आहेत कपाटात, तसंच लिहिले गेले, वहीमध्ये नोंद केलेलं आहे रजिस्टरमध्ये, तर ते योग्य आहे. नाहीतर मग तिकडं वेगळं रक्कम आहे, इथं खाली लिहिलेलं वेगळं आहे असं म्हणलं तर ते सुमेळ होणार नाही. मग तसंच 6 द्रव्यच आहेत हे समजून घ्या, न 5 आहेत न 7 आहेत. मग असं काहीतरी जाणायला गेलो, मानायला गेलो तर तिथं शांती होणार. चेल ना. जसे घरात 6 व्यक्ती आहेत, प्रत्येकजण आपापले काम करीत असतील तर ते घर शांत. सासूने सुनेच्या किंवा सुनेने सासूच्या कामात ढवळाढवळ केली तर अशांती होते ना. हो म्हणा. काय सांगाले मामा? सुनेनी सुनेचं काम करायचं, सासूनी सासूचं काम करायचं. सासू सुनेमध्ये आणि सुने सासूमध्ये जर इन्व्हॉल्व व्हायला गेली की, डोकं घालायला गेली की तिथं समजून घ्या भांडी वाजायला लागलेली आहेत. म्हणून सांगतायत की त्यांनी काय करा, तुम्ही आपलं आपलं काम करा आणि आता राहा. आपण कोणाला काही सांगायला गेलो, अडवायला गेलो, बदलायला गेलो की समजून घ्यायचं आपल्याला बदलावं लागणार. तद्वत विश्वामध्ये 6 द्रव्ये आपापले कार्य ड्युटी करीत असतील तर शांती, परंतु एकमेकात गडबड केली तर अशांती होते. म्हणून कुठलंही द्रव्य कुठल्याही अन्य द्रव्याचं कार्य करायला जात नाही. कितीही तुमचं चुकीचं असू दे, बरोबर असू दे, तरी सुद्धा ते ढवळाढवळ करणार नाही. 6 द्रव्यांपैकी धर्म, अधर्म, आकाश, काल तर नित्य अवस्थित नाही रे, तसं नाही. हे 4 द्रव्य तर नित्य अवस्थित रूपी अचेतन जड आहेत. ते आपलं आपलं कार्य करतात. ते काय कोणाच्या मध्ये ढवळाढवळ करत नाही हे सांगायचं त्यांना. कोण? 6 द्रव्यातले 4 द्रव्य धर्म, अधर्म, आकाश आणि काल. त्यांचं स्वभाव रूपानेच परिणमन, शुद्ध परिणमन चालू राहतं. ते इतर द्रव्यांमध्ये गडबड करत नाहीत. केवळ जीव आणि पुद्गलच विभाव परिणामन करतात. म्हणजे संसार कोणाचा आहे? जीव आणि पुद्गलाचाच आहे. बाकी कुठलं द्रव्य तुमच्या संसारामध्ये नाही. संसार फिरण्याचं कारण काय आहे? जीव आणि पुद्गल. यामध्ये
पुद्गल द्रव्य तर यामध्ये पुद्गल द्रव्य तर अचेतन जड आहे. केवळ जीवामध्येच इतर द्रव्यांपेक्षा अधिक ज्ञान आहे. इतर द्रव्यांपेक्षा अधिक ज्ञान आहे म्हणजे काय, इतरांमध्ये ज्ञान नाही आहे तर ते जीवामध्ये आहे, तेवढंच अधिक गुण आहे. असा हा जीवच परामध्ये गडबड करण्याचे विकल्प करून स्वयं अशांत दुःखी होतो. मी पराचे चांगले वाईट करतो किंवा परास भोगतो असे कर्तृत्व भोक्तृत्वाचे विकल्प करून अज्ञानाने मोहाने मिथ्यात्वाने दुःखी होतो. काय कळलं? जे पण केलं ते मी केलं. जीव आणि पुद्गलाचा मुळच संसार आहे, त्याच्यात पण पुद्गल काय करणार नाही आहे. ठीक आहे, ते बदलते, त्याच्यामध्ये पण विभाव परिणमन होतंय, पण पुद्गल पण जड आहे, ते काय करणार नाही आहे. करता कोण आहे हो? मग सगळं करणारा मीच आहे. म्हणून तिथं संसाराला माझ्या वाढवणारा पण मीच आहे आणि संपवणारा पण मीच आहे. मग वाढवायचं का संपवायचं? मुंबईला गेल्यावर वाढणार का संपणार? वाढणार. मग वाढवायचं आहे तुम्हाला. तर माझी अशांती वाढू नये असं वाटत असेल तर कुठेही राहिलं तरी सुद्धा तत्वज्ञान मायापासून सुटायला नाही पाहिजे. मी धर्माची बुद्धीने रहित व्हायला नको. पण स्वतःच्या ज्ञातादृष्टा अकर्तृत्व अभोक्तृत्व स्वभावास जाणले तर हे वेळे पण सहजच संपेल. वस्तुतः मी परामध्ये काही करूच शकत नाही हे जाणून त्रिकाली भगवानाचा आश्रय घेतला तरच शांती किंवा समृद्धी होऊ शकतो. कळलं? मी काय करू शकतो? कुणाचं काय करता धरता बनायला गेलो, कोणाला भोगायला गेलो तर मला अशांतीच आहे. म्हणून काय करा, जिथं राहता तिथं अकर्ता अभोगता ह्याची जाणीव करत राहा. मला काय वाटतं, मी पैसा कमवला, मी घर बांधलं, मी एवढं सगळं, असं एक जण आहेत तर त्यांना फार कर्तृत्व आहे असं. म्हणजे ती लेडी आहे जी घरातली ना, तर तिचं माहेरचं भरपूर तिला मिळालेलं धन आणि त्यामुळं तिचं वर्चस्व असं की माझ्यापेक्षा तुम्ही काय ग्रेट नाही आहे, कारण त्यांची बाजू फार चढ होती माहेरची. आणि मग हे इकडचे लोक तेवढे नव्हते म्हटल्यावर तिला काय भाव सतत मी जास्त धनी आहे, माझ्याकडं माझंच सगळं धन आहे घरामध्ये. मग आता मरायच्या समयाला काय म्हणायचं, तिथंपर्यंत टेकलेले असताना सुद्धा आयुष्यभर तेच, लग्नामध्ये मी एवढं सगळं आणलेलं, एवढं मी धन माझंच आहे सगळं, त्या प्रॉपर्टीच्याच विचारात आयुष्यभर. मरताना पण काय राहणार विचार, ते माझं आणि मी त्याचा. आणि मग किती सोडणार हो? सुटणार नाही, सोडलं तर सुटणार आहे. म्हणून विचारपूर्वक सोडा तर निर्विकल्पता आहे. आणि तेच मरताना सगळे काढून घ्यायला लागले तर हातातली अंगठी काढ, बांगड्या काढ, कानातले काढ, किती त्रास होणार मग. असं तर मरणारे सगळंच घेऊन जाणार आहेत त्यांनी, पण स्वतःहून सोडणं हे वेगळं असतं. चेतन 6 द्रव्यांवर समानतेने लागू होणारे कायदे. एक, जीवाचे लक्षण द्रव्याचे लक्षण सत किंवा अस्तित्व आहे. म्हणजे 6 द्रव्यांमध्ये हे सगळे गुण आहेत हे सांगायला लागलेत. काय आहे? द्रव्य हे सत आहे, सगळे द्रव्य सत आहेत. सत म्हणजे अस्तित्व रूप आहेत. 2, द्रव्य उत्पाद व्यय द्रव्ययुक्त आहे. म्हणजे काय उत्पाद म्हणजे? उत्पाद व्यय म्हणजे काय? उत्पाद म्हणजे नवीन उत्पन्न होणे, व्यय म्हणजे डिफॉर्मेशन, उत्पाद म्हणजे फॉर्मेशन, आणि ध्रुव म्हणजे कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये जे राहणं. मग प्रत्येक द्रव्यामध्ये चालू आहे उत्पाद, व्यय आणि ध्रुव. त्रिकाली ध्रुव कायम राहून जुनी अवस्था नष्ट, व्यय होऊन नवीन अवस्थेचा उत्पन्न होतो. पुढं द्रव्य गुण पर्यायांनी सहितच असते. कुठलंही द्रव्य असू दे त्याच्यामध्ये गुण आहेत, पर्याय आहेत. द्रव्याच्या निजभावाचा नाश होत नाही म्हणून नित्य आहे व परिणमन करतो म्हणून अनित्य आहे. म्हणजेच प्रत्येक द्रव्य नित्य अनित्यात्मक आहे. त्याच्यामध्ये नित्य स्वभाव आहे आणि अनित्य उत्पाद व्यय चालू आहे, त्यामुळे पर्यायाच्या अपेक्षेने तेच द्रव्य अनित्य पण आहे. जसं तुझ्यामध्ये सांग, नित्य आहेस का अनित्य आहेस? कसं नित्य कुठल्या अपेक्षेने? बर, अनित्य मग ते नष्ट होणार आहे. पुढच्या भवात समजा मी देव झालो, नारकी झालो, तर ते पर्याय बदलली म्हणून अनित्य आहे. बरोबर आहे. म्हणून पर्यायाच्या अपेक्षेने मी अनित्य आहे आणि द्रव्याच्या अपेक्षेने मी नित्य आहे. अभय, विश्वरूपी घरात 6 द्रव्य आहेत. प्रत्येकाचा पत्ता लक्षात ठेवा. जीव द्रव्याचा पत्ता चेतना, ज्ञान, दर्शनमय. उद्गत द्रव्य
स्पर्श रसगंध वर्णमय. धर्मद्रव्य गती हेतुत्व, अधर्मद्रव्य स्थिती हेतुत्व, आकाशद्रव्य अवगाहन हेतुत्व आणि कालद्रव्य परिवर्तन हेतुत्व. निरंजन हसत, द्रव्याचे पत्ते समजले ना? हसला का? पण भारत सरकारचा कायदा आहे की अंतर्देशीयामध्ये काही जागाचा कागद वस्तू पाठवले तर तो गुन्हा आहे. तसे तर येथे अध्यात्मात काही कायदा नाही ना. म्हणजे पत्ता समजला असं सांगायचं आहे. आता यांचं चेष्टा मस्करी चालू आहे. द्रव्यांचा पत्ता काय आहे? हे सगळे पत्ते आहेत. मग तुम्ही ते पूर्वी असं होतं ना, ते कार्ड असायचं अंतर्देशीय, माहीत आहे? असं काहीतरी होतं. अंतर्देशीय माहीत नाही मामा, ह्यांना अंतर्देशीय माहीत नाही आत्ताच्या पिढीला. आपल्याकडं अंतर्देशीय होतं. ब्लू कलरचं कार्ड असायचं, ते पाठवायचे आणि लोक चोरी करताना त्याच्यामध्ये काहीतरी घालून पाठवायचे. तिळगुळ घाल, राखी घाल, त्यामध्ये काय घातलेलं चालायचं नाही. मग ते कायदा होता पूर्वी. पण ते असं काय तुमच्या त्या द्रव्यांचे पत्ता बघायला आम्हाला असं काय कायदा आहे का असं त्यांनी विचारलंय. एक चेष्टा म्हणून. अभय कुमार, अरे अध्यात्म सरकारचा तर कायदा व्यवस्था अगदी कडेकोट नियमबद्ध आहे. तुमच्या त्या अंतर्देशीमध्ये कधी घातला आणि गेला असं होईल, पण अध्यात्मात कधीच असं होणार नाही की कुठला कायदा मोडला. समयसार गाथा 201-202 मध्ये असे सांगितले आहे की ध्रुवामध्ये परमाणु मात्र जरी राग मानला तर तो अज्ञानी मिथ्यात्वी आहे. यासाठी हा चार्ट पहा. म्हणजे ध्रुव द्रव्य आहे, त्याच्यामध्ये जर राग आहे असं मानलं तर चुकलं. मग पर्यायामध्ये राग असतो म्हणून चांगलं सांगितलं. ते आम्हाला काय सांगितलंय? विषय, साधन आणि फळ बघितलं होतं ना आपण मागं. विषय काय? ध्रुव द्रव्य आपला आत्मा, त्याच्यामध्ये विषयामध्ये जर राग मिसळून पाहिलो, असा विषय आहे असं जर ह्याच्यामध्ये जाणलं साधनाने, तर तिथं नियमाने फळ काय मिळणार? मिथ्यात्व, अशांती, रागद्वेष, विषमता, हे सगळं फळ मिळणार. हेच दिलंय ना. परमाणु मात्र देखील ध्रुवामध्ये राग मानला तर चुकलं. ध्रुव असा जाणला की राग सहित आहे असं ज्ञानाने जाणलं तर फळ मिळणार मिथ्यात्वच. मग सम्यक दर्शन कसं होणार? राग तर आहे आमच्या परिणामामध्ये, रागद्वेष मोह दिसतो ना. मग म्हणायचंय काय त्यांना? रागद्वेष मोह इथं आहे, इथं नाहीये. जसं म्हटलं ना, तुम्हाला तुमच्या स्पेक्टॅकलला तुम्ही समजा हिरवा कलर लावलाय, त्या वस्तूमध्ये हिरवा कलर नाही आहे पण तुम्हाला दिसतंय हिरवा कलरनी. मग वस्तू हिरवी आहे का नाही आहे? म्हणजे वस्तूमध्ये दोष नाही आहे. तुम्ही ज्या अँगलनी बघताय, ज्या साधनाने बघताय त्यात चूक आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आत्मा कसा आहे? ध्रुव ज्ञानानंद स्वरूप आहे. आणि तसाच जेव्हा आपण त्या पर्यायामध्ये जाणणार तर तिथं नियमाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. म्हणून तुमची चूक कुठं झाली आहे? इथं विषयामध्ये जाणायला चुकतोय आणि मग विषय चुकीचा आहे म्हणून साधन पण चुकलं आणि म्हणून फळ पण चुकीचं मिळणार. म्हणून म्हणतात की पहिल्यांदा विषयाचा निर्णय करा, कसा आहे आत्मा माझा. कधीही त्या आत्म्यामध्ये रागद्वेष नाही आहे, कधीही अशांती नाही आहे, कधीही दुःख नाही, असा माझा आत्मा आहे. तो त्रिकालामध्ये आनंद रूप आहे. मग जसा आत्मा आहे तसं जाणलं तर आपल्याला नियमाने फळामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. अध्यात्मामध्ये अंतर्देशीय म्हणजे ध्रुव स्वभाव होय. या ध्रुवामध्ये परमाणु मात्र जरी राग मिसळले तर या ज्ञानाचा विषय बनवले तर ज्ञान देखील ध्रुव अधिक परमाणु मात्र राग असे होते व फळ मिळते मिथ्यात्व. परमाणु मात्र राग म्हणजे काय? लय नाही, आम्हाला एवढंच थोडंच राग आहे. परमाणु मात्र म्हणजे थोडासा जरी राग असेल ध्रुवामध्ये मिसळला तर तो नियमाने आपल्याला दुःखच देणार. जो अंतर्देशीयात भेसळ न करता ध्रुव शुद्ध बरोबर ज्ञानानंदास ज्ञानाचा ज्ञेय बनवतो, त्यास ज्ञान देखील ध्रुव शुद्ध ज्ञानानंदाचेच होते व सम्यक्त्व हे फळ मिळते.
म्हणजे तुम्ही जर त्याला जसा आहे तसा विषय जाणला तर नियमाने तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. निरंजन असा आहे होय. भारत सरकारप्रमाणेच अध्यात्म सरकारचा कायदा चांगले आहे. म्हणजे तुम्हाला तिथे त्या अंतर्देशीयामध्ये काय घातलेलं चालत नाही ना, तसं इथे या विषयामध्ये पण काय घातलेलं चालत नाही. जसा आहे तसा विषय जाणा तर आनंद मिळणार. चेलना पहा, द्रौपदीने मय सभेची रचना करून दुर्योधनास आमंत्रित केले होते. म्हणजे ते नाही का काय म्हणायचं, मायावी रचना केली होती सगळी. जिथं जे दिसते तिथं ते नसायचं, जे नसते ते असायचं असं. तेव्हा जेथे पाणी आहे असे वाटले तेथे तो सावधानतेने चालू लागला तर पाणी नव्हते व कोरडी जमीन पाहून भरभर चालू लागला तर तेथे पाणी होते व पाण्यामुळे धोतर भिजले. पुढे चिखल वाटला म्हणून सावधानतेने जाऊ लागला तर चिखलच नव्हता. त्यानंतर चिखलरहित जमीन वाटली म्हणून भरभर चालू लागला तर चिखलात पाय घसरून आपटी खाली. हे सर्व पाहून द्रौपदीने उपहासाने जोरजोरात हसते. त्यामुळे संपूर्ण महाभारत घडले. काय केलं तिने, त्याची उपहास झाला ना तो, त्याच्यासमोर ती हसली म्हणून. नेमकी ही स्थिती आपली पण आहे. स्वपरभेद विज्ञान नसल्यामुळे पर्यायामध्ये म्हणजेच अवस्थेमध्ये व परद्रव्यामध्ये आपण आनंद मानतो. म्हणजे जिथं जे नाही तिथं ते बघतो. तसं चालायला गेला ना तो, पाणी आहे तर पाणी वाटलं नाही त्याला, आणि जिथं कोरडं आहे तिथं पाणी होतं, तर त्यामुळं पडला चिखलामध्ये, आपटला, पाय घसरला त्याचा. मग तसंच आपल्याला पण काय वाटतंय, परद्रव्यामध्ये आनंद आहे, मग जिथं नाही आहे तिथं शोधायला जातो तर आपण पण आपटणार. स्वद्रव्यामध्ये आनंद असताना त्याकडे आनंदासाठी निरुपयोगी वस्तू म्हणून पाहतो व दुःखाच्या चिखलामध्ये आपटी खातो. मय सभेत जशी अज्ञानाने दुर्योधनाची फसगत झाली तशीच या संसाररूपी मय सभेत अनादी काळापासून आजपर्यंत अज्ञानाने आपणच आपली फसगत करून घेत आहोत. आपले हे अनादी काळापासूनचे महाभारत तर खूपच मोठे आहे. त्यापुढे तर द्रौपदी विषयक महाभारत थोडकेच म्हणावे लागेल. हे महाभारत संपवायचे असेल तर वस्तुनिष्ठ वितराग विज्ञान जाणून वेदविज्ञानी होणेच आवश्यक आहे. खरोखरच आपले खूपच चुकते. आपण तर वेड्याप्रमाणेच वागतो. चिलना वेड्याप्रमाणे काय म्हणतोस? आपण वेडेच, मिथ्यात्वीच आहोत. हे वेडे पण संपवायचे असेल तर आपणच आपल्याला सम्यक्त्वाच्या, आत्मानंदाच्या भोगण्याचा आत्मानुभूतीचा शॉक द्यायला पाहिजे. वेड्यांना शाणं करायसाठी शॉक देतात. मग तसं तुम्ही वेडे कसे शाणे होणार? शॉक द्या म्हणते. कुठला शॉक? आत्मानुभूतीचा शॉक दिला तर शाणे होणार का? जसे वेड्याच्या इस्पितळामध्ये वेड्याचे प्रकार असतात तसेच या विश्वामध्येही वेड्याचे मिथ्यात्वाचे प्रकार आहेत. सगळे वेडे. काही वेडे शॉक दिल्यावर क्षणभर बरे होतात. तसे आपण स्वतःला प्रथमोपशम सम्यक्त्वाचा शॉक दिला की आपण क्षणभर बरे सम्यक्त्वी होतो की परत वेडे मिथ्यात्वी होतो. थोडा वेळ सम्यक दृष्टी होतो, परत मिथ्या दृष्टी होतो सम्यक्त्वाचा शॉक लावल्यावर. काही वेडे शॉक दिल्यावर काही काळासाठी बरे होतात व परत वेडे होतात. तसे आपण स्वतःला क्षयोक्षम सम्यक्त्वाचा शॉक दिला की आपण काही काळासाठी बरे होतो व पुन्हा वेडे होतो. छान. काही वेडे शॉक दिल्यानंतर कायमच बरे होतात, कायमचे बरे होतात. तसे आपण स्वतःला क्षायिक सम्यक्त्वाचा शॉक दिला की आपण कायमसाठीच बरे सम्यक्त्वी होतो ना. म्हणून कायमसाठीचे सम्यक दृष्टी. वा, 3 प्रकारचे वेडे असतात. कुठल्या वेड्याच्या इस्पितळाला भेट देऊन आल्या बाई कुमार? चिलना. म्हणून मी काय सांगते ते सर्वजण लक्ष देऊन ऐका तर खरे. या विश्वरूपी वेड्यांच्या मिथ्यात्वाच्या इस्पितळातून सुटायचे असेल तर स्वपर भेद विज्ञान करा. अकाट्य वस्तू व्यवस्था जाणा. 6 द्रव्ये जाणून निज चेतन द्रव्यास जाणा. या 6 द्रव्यांची व्यवस्था, द्रव्याचा स्वभाव त्रिकालातही बदलणे शक्य नाही. 5 अस्तिकाय जाणून स्व अस्तिकाय रूप अखंड ध्रुवास जाणा. 9 पदार्थ जाणून स्वपदार्थ रूप ध्रुवास जाणा. म्हणजे सगळं तत्व समजून घ्या, पण त्यातून मी काय आहे हे समजावून घ्या पहिल्यांदा. त्यातून द्रव्य जाणा तर माझं द्रव्य वेगळं आहे, तत्व जाणा तर मी कोण तत्व आहे, 9 पदार्थामध्ये मी कोण आहे, हे सगळं पहिल्यांदा जाणून घ्या.
जिनागमाचे मूळ पायाभूत असलेले निश्चयने, व्यवहारने, उत्पादवे ध्रुव जाणून निश्चयनयाचा विषय असलेल्या अखंड ध्रुववानास जाणले तरच पूर्ण आनंदाची प्राप्ती होईल व सहजच दुःखाच्या दरीत कोसळणे टळून जाईल. प्रत्येकजण तत्त्वज्ञानी फिलॉसॉफर बनून स्वतःच्या आनंदी जीवनाचे शिल्पकार होऊ शकतो. आजपर्यंत बाहेरील वर्तमानपत्रावरच आपला पूर्ण विश्वास होता. शास्त्रावर अंशानेही विश्वास नव्हता. पण ही मान्यता चुकीची आहे हे आज चांगलेच लक्षात आले. हो हो, याच वितरागी विज्ञानाचे कास धरूया व स्वस्वभावाचे ध्यान करून खऱ्या शाश्वत आनंदाच्या कलेस प्राप्त होऊया. हम समझे आत्मानंद की कला. हम समझे आत्मानंद की कला. घट घट आत्मानंद बना. घट घट अज्ञानानंद खुला. याच वितराग विज्ञानाची कास धरूया व स्वस्वभावाचे ध्यान करून खऱ्या शाश्वत आनंदाच्या कलेस प्राप्त होऊया. काय आहे ते इकडच्या पानावर? काय फायदा झाला सगळं समजून? धर्म इज इक्वल टू खऱ्या आनंदाची कला आहे. घराघरामध्ये फावल्या वेळेत गप्पा रंगतात. त्याचा विषय बाहुल्याने कुचेष्टा, निंदा, उकाळ्या पाकाळ्या असतात. या नाटकामध्ये चेतन, चेलना, अभयकुमारादी यांच्यामध्ये तत्त्वज्ञानाची चर्चा जशी रंगलेली आहे तसे आपणही नातेवाईक मंडळी, मित्रमंडळीमध्ये सहज तत्त्वचर्चा करून हा आनंदाचा मार्ग सहजच स्वतःसाठी व दुसऱ्यासाठी खुला करू शकतो. चर्चाच करायची असेल तर तत्त्वचर्चा करा. गप्पाच मारायच्या असतील तर द्रव्यगुणपर्यायाच्या गप्पा मारा. करतो का असं आपण? नाही. मग तत्व काय पसरणार आहे? आपण घरामध्ये काय म्हणायचं, विकथा करतो म्हणूनच सगळे तसे शब्द राहतात घरात. म्हणून सगळ्यांची अशांती असते. घरातलं वातावरण शांत करायचं तर तत्वचर्चा करा, असं स्वाध्याय करा घेऊन सगळे मिळून बसून, तर वातावरण शुद्ध राहतं घरातलं. नाहीतर आपण काय कशाय करत राहतो, संकलेश करणार, शिव्यागाळ करणार, तेच शब्द राहतात, परत परत बाउन्स होतात तेच आपल्या तोंडातून. कागदी फुले दिसण्यास सुरेख असतात पण नैसर्गिक फुलाच्या जातिवंत सुगंधीने रहित असतात. तद्वत आपल्या अत्याधुनिक जीवनात बाह्य सुरेखता अप टू डेट आहे, परंतु नैसर्गिक नॅचरल जातिवंत अतिंद्रिय आत्मिक आनंदाने जीवन रसरसलेले नसेल तर कागदी फुलाप्रमाणेच व्यर्थ. जीवन आनंदाने रहित म्हणजे आउट ऑफ डेट होईल. म्हणून काय करा, स्वतःच्या ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याला जाणा, तर आपण पण सुखी होऊ शकतो. हे चार्ट घेतलं होतं ना मागचं आपण, का नाही? एकदा घेतलं होतं वाटतं की. काय सांगितलंय? 5 इंद्रियांचे विषय घेऊन त्यातून सांगितलं होतं की त्या इंद्रियांच्या विषयामध्ये आनंद बघायला जातो, शोधायला जातो. पण आहे वास्तविक आनंद कुठं? माझ्यामध्ये आहे आणि त्याला मी विषय केलं तर मला पर्यायामध्ये आनंदाची प्राप्ती होते. म्हणून तुम्ही इंद्रियांमध्ये न अडकता मी तर आनंदाचा धाम आहे असं चिंतन करा, अनुभव करा, तर आपल्याला सुद्धा सहज सुखाची स्वभावाची प्राप्ती होते. हो, जाणा. चैतन्य स्वरूपोऽहम् अनंत गुणरत्न स्वरूपोऽहम् ज्ञान आनंद स्वरूपोऽहम् सत् स्वरूपोऽहम् विसर्जन. नमो हरिहंताण.